आश्चर्याची बाब अशी आहे की आयुष्याच्या दूरदृष्टीचा विचार आपण कितपत करतो, आयुष्यामध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे आणि आयुष्यामध्ये आपल्याला अचीव करण्यासाठी काय वाचलं पाहिजे आणि वाचण्यासारखं काय आहे हे जरी तुम्हाला समजलं तर तुमचं जीवन नक्की यशस्वी होईल असं मला वाटतं. कुठल्याही महाविद्यालयाचा आत्मा हा ग्रंथालय असं समजलं जातो. आत्मा का समजला जातो? कारण शरीराला आत्म्याची आवश्यकता आहे, करण्याची आवश्यकता आहे. एकदा का शरीरातून आत्मा निघून गेला म्हणजे त्याला त्याच्या नावानेही ओळखल्या जात नाही, हे आपल्याला माहिती. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना या शासनाला काय आवश्यकता पडली की विद्यार्थ्यांना वाचन कौशल्याची आवश्यकता आहे, वाचन लोक पाहून. हा माझ्या आवडीचा विषय आहे, मला खरं सांगतो. 15 ते 20 मिनिटच बोलणार आहे आणि बोलण्यापेक्षा तुमच्या जे काही सहनशीलतेची खोली जी आहे ना तर ती माझ्या विचाराने भरून काढणार नाही, की मला बसावं लागणार आहे, आवश्यकता आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो तर साध्या साध्या गोष्टीचं जर तुम्हाला सहज हितूच करत असताना, संवाद साधत असताना आपण ज्याच्यासाठी झटतोय त्या बाबी आपल्याला माहित नाहीये. ज्याच्यासाठी झटतोय, मी इतक्याच मुलांना विचारण्याचा प्रयत्न केला की बाळांनो तुम्हाला काय करायचं, तुम्ही कशासाठी शिकता, तर तुमच्याकडून मला उत्तर येते की मला करिअर करायचं आहे. प्रामाणिकपणाने सांगा बरं, करिअर या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय? व्हॉट इज मीनिंग बाय करिअर? आपण करिअर करेल म्हणतो ना. तुम्हाला आजूबाजूला आपल्या नातेवाईकांना, आपल्या सोबतच्या सगळी परिस्थिती जी आहे ते काय करणार आहे, आज माझा मुलगा असा करणार आहे, माझी मुलगी तशी करणार आहे, माझी मुलगी बीएला, माझी मुलगी बीकॉमला आहे, एमए करते, सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि मग त्यांच्या मधून जे दिसणारे व्यक्ती आहेत की कोणीतरी शिकून कुठेतरी लागलेला आहे, कोणीतरी आम्ही दाखवून कुठेतरी लागलेला आहे, कोणीतरी आपल्या स्वकर्तृत्वाला लागलेला आहे, कोणीतरी कोणाच्या नातेसंबंधांना लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात आणि आपणही कोणालाही बोलत असताना आपण काय करतो की मला करिअर करायचं आहे. आता इथपासून आपली सुरुवात होते की आपल्याला करिअर म्हणजे आपल्या मातृभाषेतून हा. कोणी म्हणाल मी एमपीएससी करेल, कोणी म्हणाल मी बँकिंग करेल, कोणी म्हणाल मला युपीएससी करायचं आहे, कोणाला वाटतं सेक्रेटरी करायचं आहे, मला पीएचडी करायचं आहे, मला अध्यापन क्षेत्रामध्ये यायचं आहे, मला प्राध्यापक करायचं आहे. ह्या सगळ्या बाबी आपण करिअर मध्ये ठेवतो. पण करिअरला कधीतरी आपण वाचलो का की कारकीर्द, आपली कारकीर्द आपल्याला घडवायची आहे. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला स्वतःची कारकीर्द घडत असताना त्याला 3 पिढ्यांचा विचार करावा लागतो. एक तर आपले आई वडील आपल्याला काय करत असतात की एका आशेच्या किरणेकडे पाहण्याचा प्रयत्न करतात आणि आपण येणाऱ्या आपण त्यांना काय देणार आहोत. या सगळ्या गोष्टीचा जर उहापोह करायचा असेल, या सगळ्या गोष्टीकडे जर तुम्हाला तळमळीने पाहायचं असेल तर वाचन संस्कृती अतिशय महत्वाची आहे. अध्ययनशील समाज बनवण्यासाठी प्राचीन काळापासून जे वाचन संस्कृती निर्माण झाली, वाचन संस्कृतीला आपण वाव दिला, चालना दिली, त्यामध्ये आजच्या या युगामध्ये वाचन संस्कृतीचा लोप पावताना प्रखर स्वरूपामध्ये आपल्याला आढळतो आणि त्याची खंत वाटते. तुमच्यामध्ये साधं उदाहरण आहे. आज एखाद्या समजा नटीचा किंवा एखाद्या तरुणांना आवश्यक म्हणजे आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर तुमच्यासमोर नुसतं पाहायला जरी बोलवण्याचा प्रयत्न केला तर महाविद्यालयामध्ये झुंडीच्या झुंडी येतात आणि चांगल्या एखाद्या वक्त्याला जर बोलून तुम्हाला ऐकवण्याला लावण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तोंड न बघण्यासारखे होते. हे वास्तविक आहे. आणि हे वास्तविकता काय स्वीकारता समजा एका कदाचित मला माहित आहे की आता आज या युगामध्ये जागतिकीकरणाच्या हे सगळे काही जागतिकीकरणामध्ये आपण जे काही वावरत आहोत त्याच्यामध्ये माहितीचा स्फोट तर झालाच. मला माहित आहे की माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला असू शकेल, असणारच, कारण तुम्ही हातात माध्यमांना तुम्ही काय करता, माध्यम हातात. माध्यमामध्ये रोज तुम्हाला इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा इतर काही जे काही प्रकार आहेत त्याच्यामधून तुम्ही काय करता ज्ञानाची, पण ते ज्ञान तुम्हाला टिकवणारं नाहीये. ते तुम्हाला आजही मी चॅलेंज करून सांगतो, तुम्ही जे वाचवलेले आज 10 दिवसाच्या खालचे चांगले जर मेसेज वाचवले असतील तर तुम्हाला जर विचार करायचे 10 दिवसाचे मेसेज कोणते वाचले ते तुम्ही मला सांगा, तुम्हाला सांगता येणार नाही. जशाच तसे बिलकुल वाचले. पण पुस्तक
या जगामध्ये, या विश्वामध्ये जेवढे महापुरुष झाले ना, तर तेवढे फक्त पुस्तकांना वाचून झाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती सुद्धा एका पुस्तकाचा प्रभाव पडला, राईट्स ऑफ मॅन, स्पेनने लिहिलेलं पुस्तक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले, त्यांच्यावर एक बुद्ध चरित्र खेळुसकर सरांनी 10वीला त्यांना दिलं होतं, म्हणून त्या महामानवाने किती 50,000 पुस्तकांचं एक राजगृह निर्माण केलं. आपण पुस्तक हातात धरतो का? बरं, आपल्याला किती जण म्हणतात पुस्तक हातात धरावं? अरे त्यांनी तर समाजाचा उद्धार केला, पण आपण आपला तरी उद्धार करतो का? तुम्हाला माहित नसेल, कदाचित तुम्ही अनधित आहात, तुम्हाला अशा काही गोष्टी माहित नाही, आपल्या सभोवताली होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये होता, ते तुम्ही दूर आहात त्याच्यापासून. का? तर वाचन संस्कृती आपल्याकडून लोप पावत चालली. तुम्हाला माहित आहे, भीक मागायची कला म्हणजे प्रशिक्षण घ्यावं लागतं. नाशिक मध्ये, मुंबईमध्ये सेंटर आहेत की जे ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा पोर आहेत, तिथे कसं भीक मागावं आणि प्रशिक्षण घ्यावं, प्रशिक्षण घेतात. आपण मात्र आपल्या आई वडिलांचे एकदम असे जे किरण आहोत, ते बिचारे काय करत असतात, कपड्याला छिद्र पडेपर्यंत राब राबतात, आमची पोरं काहीतरी करतात, आमची पोरं काहीतरी करतात. मी बोलायसाठी आलो नाही तुम्हाला एकच सांगतो की प्रत्येक महापुरुषावरती जशा प्रकारचा प्रभाव पडलेला आहे, तसा तुम्ही स्वउन्नतीसाठी स्वतः प्रभाव टाकू शकत नाही का? आज माहिती भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, ज्ञान संवर्धन करण्याची गरज आहे, काळाची गरज आहे. आजचा विद्यार्थी, तरुण विद्यार्थी, आज जो भारतामध्ये तरुण विद्यार्थी का, कशासाठी, म्हणजे सगळ्या जगाचं जे लक्ष आपल्याकडे वेधलेलं आहे की भारतामध्ये अतिशय तरुण देश आहे. कशासाठी तरुणाकडे बघण्याचा प्रयत्न आहे? आता कालपर्वाचं एक मला वाटतं स्टेटमेंट आहे आपल्या प्रधानमंत्र्यांचं, की त्यांनी म्हटलेलं आहे की 1947 पर्यंत आम्ही आमचा भारत महासत्ताक करू आणि तरुणांच्या अवस्था. तरुणामध्ये का इतकं असं बघितलेलं आहे पोटेन्शियल? का गमनशील समजला जातो तरुणांना? कशासाठी? का तर तरुणासोबत विचार आणि ताकद असते, आणि ज्या व्यक्तीकडे विचार आणि ताकद असते त्या संसाधन म्हटलं जातं, त्या संसाधनाचा उपयोग करायचा आहे. तुम्ही पहा, उदाहरण पहा, एखाद्याचं समजा एखाद्याची तुम्ही चालत असताना एखाद्या रस्त्यामध्ये एखादा मोठा दगड आहे, आणि दगड जर समजा तुम्ही पाहत असताना एखादा लहान मुलगा तिथं जात असेल तर त्या दगडाकडे पाहिजे तर खेळत त्याला काही कळणार नाही. हे कोणीतरी रस्त्यामध्ये टाकलेला आहे, बाबा चला जाऊ द्या, काय हरकत नाही, त्याच्यावर बसेल तो करेल, कारण त्याला विचारच नाही, त्याला ताकद आहे. एखादा एकदम जर झालेला व्यक्ती बघू द्या, एखादा म्हातारा व्यक्ती बघू द्या, तो बघेल, त्याला विचार असेल, त्याला वाटेल की हा दगड जे आहे कोणत्यातरी व्यक्तीला नुकसान पोहोचवणार आहे, कोणता तरी व्यक्ती याच्यावर पडू शकेल, पण तो उचलण्याचा प्रयत्न कर, परंतु तो जर झालेला शरीरामध्ये काहीच नाही, शक्ती नाही, तो उचलून येणार नाही. पण एखादा विवेकी तरुण जर त्या ठिकाणी जात असेल, त्याला कळेल, त्याच्यापाशी विचारही असेल आणि ताकदही असेल, तो दगड तो बाजूला ठेवेल. ही निश्चित भावना आहे. तरुणावर का आधार आहे? तरुणामध्ये ताकदही आहे, घडून दाखवण्याची क्षमताही आहे, विचार आहे, विचाराचं प्राबल्य वाढवायचं आहे, विचार वाढवू शकतात, आणि विचार वाढवण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती वाचन संस्कृती. जर एखादा व्यक्ती विचाराने आपल्या विचाराची प्राबल्यता का वाढते? तुमच्या शरीराला जशी अन्नाची आवश्यकता आहे ना वाढण्यासाठी, तशी तुमच्या बुद्धीला वाढवण्यासाठी वाचनाची आवश्यकता, पुस्तकाची आवश्यकता. जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचणार नाही, पुस्तकाची जो बैमानी करेल, तो करून मरण्याशिवाय राहणार. सगळेच महापुरुष जे काही महामानव, सावित्रीबाईंची जयंती झाली, त्यांच्यावर पुस्तकांचा प्रभाव होता. त्यांना तर अज्ञानी असताना, म्हणजे त्या धर्मावस्थेमध्ये त्यांना पुस्तक वाचनाची बंदी होती, म्हणजे स्त्रियांच्या हातामध्ये पुस्तक नव्हतं. पण ते ख्रिश्चनी मिशनऱ्यांच्या ज्या काही जे काही प्रस्थापित करणारे लोक होते किंवा धर्म वाढवणारे लोक होते, त्यांचे धर्मगुरू होते, हे रस्त्याने जात असताना त्या छोट्याशा बालिकेच्या हातामध्ये पुस्तक दिलं, पण तिला ते पुस्तकच फक्त ते चित्र पाहूनच खुश झाल्या होत्या. त्यांना माहितीच नव्हती की मला हे पुस्तक काय असते, आम्हाला पण माहितीच नाही, आमच्या धर्मामध्ये आम्हाला वाचता येत नाही. ज्यावेळेस त्यांनी ते घरी पुस्तक दिलं, त्यावेळेस त्यांची उत्कंठा वाढली की हे चित्रच असेल, त्याच्यामध्ये काय असेल. मग जेव्हा त्यांनी विवाह झाल्यानंतर ही सगळी गोष्ट फुलेंना सांगितली आणि सांगितलं की मला पुस्तक शिकायचं आहे, आणि जेव्हा त्या शिकल्या तेव्हा त्या काय झाल्या? पहिल्या शिक्षिका झाल्या, पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. एवढेच नव्हे तर पहिल्या ते शिक्षण तज्ञ झाले. सगळे महापुरुष, सगळ्या गोष्टी, अरे
विचारामध्ये तुमच्या जर सुद्धा अद्भुत अशा वेगवेगळ्या कल्पना येत असतील, तुम्हाला अभ्यास करणे हे नकोसे वाटत असेल. काल परवा तुम्ही नागपूर तोंडावर बघितलं असेल, उज्ज्वल सेगल आणि उत्कर्ष नावाचा जो विद्यार्थी आहे, मुलगा आहे, इंजिनिअरिंग केला होता, 4 वेळेस फक्त नापास झाला. आई वडिलाला एकुलता एक मुलगा, 24 वर्षाचा तरुण बाळ, ज्याच्यावरती पूर्ण अपेक्षा आई वडिलांनी ठेवल्या होत्या. त्याच्या पाठीवर पाय देऊन आलेली एक बहीण सेजल, आणि दोघेही आई वडील नोकरीला, आई शिक्षिका संगीताची आणि वडील MSc मध्ये आहोत. ऐकलं उदाहरण काय झालं? फक्त ITI फेल झालेला मुलगा. म्हणून आईने एवढंच म्हटलं की बाळा, आता तुझ्याने हे 2-3 वर्ष झाले इंजिनिअरिंग होत नाही, तू आपली जी शेती आहे ती करण्याचा प्रयत्न कर. फार आवडली गोष्ट आहे काही आईने एका मुलाला म्हणू नये. वडील एवढंच म्हटले की बाळा, आता तुला जर समजा इंजिनिअरिंग होत नसेल तर ITI कर, आपण कुठेतरी पाहू. ही फार मोठी गोष्ट आहे का? एका आईवडिलांनी आपल्या आशेच्या किरणाला जर सुद्धा स्पष्ट सांगण्याचा एखादा छोटा सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये वावगा आहे का? त्याच्या अविवेकी विचारांनी त्याच्या घरात, त्याच्या मनामध्ये षड्यंत्र रचलं आणि आई आणि वडिलाला एकाच रात्री मानेवरती चाकूने ठोसून मारले. किती विवेक आहे तुमच्यामध्ये, किती विचार आहे. आणि आजही हे तुम्ही जे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करता, युट्यूबवर तुमचे जे काही तुमचे आयडियल झालेले आहेत, इंस्टाग्राम, फेसबुक, काय फक्त तरुणांना बर्बाद करणारे हे सगळे काय आहे प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये माहिती, पण काय माहिती घ्यायची, काय माहिती नाही घ्यायची, हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मला तरी वाटते तुमच्या जीवनात यशस्वीता किंवा यश हा शब्द येईल असं मला वाटतं. पुस्तकाच्या बाबतीमध्ये पुस्तकाशी निगडीत आणि वाचन संस्कृतीला जपण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे की वेगवेगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने काय केलेलं आहे, पुस्तकांना जवळ केलेलं आहे. तुम्ही असं समजू नका की मला पुस्तक वाचण्याचं वेळ लागेल का. या देशामधल्या आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशातल्या भरपूर असं ज्ञानाचं अवलोकन करण्यासाठी पुस्तकांचा विचार केला. आपल्या देशामध्ये माउंट एलिफंटन एक चांगल्या पद्धतीने इंग्रजी राजवट आपल्या म्हणजे पारतंत्र्यामध्ये असताना एक प्रशासक होता आणि तो युद्धामध्ये अतिशय तरबेज होता, परंतु त्याला पुस्तकाची इतकी आवड होती. जेव्हा तो युद्ध लढवायला जायचा त्यावेळेस तो आपण स्वतः एका हत्तीवर बसायचा आणि एका हत्तीवरती पुस्तकांचं ओझं राहायचं. आणि जोपर्यंत त्या युद्धाच्या ठिकाणी जाणार नाही तोपर्यंत तो एक पुस्तक वाचायचा. आणि ज्या ठिकाणी त्याने युद्धाची तयारी केली खेळात टाकल्यानंतर अगोदर पुस्तकासाठी त्यांनी ढग निर्माण करायचे. किती वाचनाचं वेळ होतं. विनोबा भावे लहानपणी त्यांनी सांगितलेली अतिशय महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रभावित करणारी अतिशय महत्वाची गोष्ट. आपण पुस्तकाला वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, कोणी गुरु म्हणतं, कोणी मित्र म्हणतं. विनोबा भावेची आई त्यांना म्हणते की खाऊ खाऊ आहे, खाऊ याच्यापेक्षा गोड खाऊ कोणताच नाही. वेगवेगळ्या लेखिका आहेत. एक जरी पुस्तक वाचलं, त्या पुस्तकाच्या 2 वळीने जरी तुमच्यावर प्रभाव पडला ना. आजचं युग कसं आहे का माहित आहे का? आजचं युग तुम्हाला संपवण्यासाठी मारण्याची गरज नाही. आता तुम्ही ऐकताय की नागपूरमध्ये 8 दिवसामध्ये 9 मर्डर झालेले आहेत, मुंबईमध्ये 7 दिवसामध्ये 15 मर्डर झालेले आहेत. आता याच्यानंतर असं होणार खूप कमी प्रमाणात. आता नातेवाईकांमध्ये स्पर्धा अशी लागलेली आहे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये स्पर्धा अशी लागलेली आहे की समजा एखाद्या व्यक्तीचं मला आयुष्य उद्ध्वस्त करायचं किंवा वैमनस्य तयार झाले, एखाद्याच्या मनामध्ये बसलेला आहे की माझ्या शेजारी राहणारा हा व्यक्ती आहे, हा माझा नातलग आहे, हा माझा आत्या भाऊ आहे, आणि याचं उद्ध्वस्त आयुष्य करत असताना त्याला काहीच करायचं नाही, फक्त वाम मारायला लावायचं, त्याच्या मुलाला वाम मारायला लावायचं. मुलाला वाम मारायला लागल्यानंतर काय होणार आहे? एक तर मायबाप मरत असताना शेवटपर्यंत समाधानाने मरणार नाही. ते म्हणतील की माझा मुलगा माझ्यापेक्षा वाया गेला, त्याला खायची अवस्था होणार नाही. एक तर त्याचं आयुष्य बर्बाद होणार आहे, त्याची पिढी त्याच्या मायबापापेक्षा अपार कष्ट करावी लागणार, आणि त्याच्यानंतर त्याचे येणारे आपत्ती. म्हणजे एका व्यक्तीला जर खराब करण्याचा प्रयत्न केला तर 3 पिढ्या बर्बाद होतात.
हे असं बऱ्याचशा शहरामध्ये शहरीकरणामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण मात्र त्याच्यापासून खूप दूर. आपण पाहतो फक्त आपलं महत्व काय वाटते, आपल्याला काय आवश्यकता वाटते, कशासाठी वाटते. ज्ञानाचं अवगुण होते, ज्ञान तुमचं वाढते पुस्तकाने, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त फायदे आहे. पुस्तक वाचल्याने म्हणतात ना, पुस्तक वाचल्याने मस्तक काय होते, सशक्त होते. आणि जेव्हा सशक्त झालेले जे काही मस्तक आहे कोणाच्या समोर नतमस्तक होत नसते. खूप अशा कहाण्या आहेत. म्हणजे काही पुस्तक वाचण्यामध्ये जे काही वेडे झालेले लोक आहेत, पुस्तक प्रेमी लोक आहेत, पुस्तकेमध्ये किडा असलेले लोक आहेत, त्यांनी ते असं स्पष्ट केलेलं आहे की मरणालाही सावरणारे काही पुस्तक आहे. म्हणजे यदा कदाचित एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल आणि त्याला जर समजा पुस्तकाची ओढ असेल तर ते जीव जाण्याची वेळ त्याला लांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेमध्ये त्यांच्या कहाण्या आहेत. एक अशी तरुण बाळ जी काही राजकुमारी होती, तिला उद्या सकाळी काय करायचं होतं, शिरछेद करायचा होता. तिचा शिरछेद करण्यासाठी उद्या सकाळची तारीख काय केली होती, ठरवली होती. आणि तिलाही माहित होतं की माझा आता उद्या सकाळी 6 वाजता म्हणजे सूर्यास्त निघाला की शिरछेद होणार आहे. पण त्या राजाने ती मुलगी जी आहे त्या राजाला एक अशी कथा सांगत होती. ती कथा अशी सांगायची की सकाळ झालेली त्या राजाला माहित राहत नव्हती. आणि मग ते सकाळ झाली की तिने एकच आठ टाकली होती की सकाळ झाली की मी माझी कथा संपवतो. याचा अर्थ म्हणजे ती सकाळ झाली, अंधार असल्याची कथा संपत होती. मग ते दुसऱ्या दिवशी कथा म्हणत होती. तिने कितीतरी दिवस काढलेले आहेत. म्हणजे रात्रभर कथा सांगायची. राजाला वाटायचं की उत्सुकता वाटायची फक्त वाचण्यामुळे, वाचन कौशल्यामुळे, वाचनाच्या कौशल्यामुळे, वाचनाच्या तुमच्या प्रगल्भतेमुळे, तुमच्या ज्ञानामुळे, तुमच्या शिक्षणामुळे. मग हे वाचनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता वाचनाच्या प्रकारामध्ये तर प्रकार सांगायची गरजच नाही. तुम्हाला इतकं काही वाचण्यासाठी उपलब्ध आहे तुमच्या मोबाईलवर, तुमच्या हातावर आहे, तुमच्या बोटावर आहे. पण त्या वाचनामध्ये आणि पुस्तक वाचनामध्ये खूप असा वेगळा फरक. त्याचा अनुभव आणि याचा अनुभव वेगळा आहे. पुस्तकातून जे मिळणारं ज्ञान आहे, हे पुस्तक म्हणजे काय हो, महामानवाचे विचार आहेत. आणि हे विचार कोणासाठी लिहिलेले आहेत, आपल्यासाठी लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही अर्धा तास, 1 तास पुस्तक वाचण्यासाठी फक्त काय करता की दिखाऊपणा करण्याचा जास्त प्रयत्न करतात. बरेचसे विद्यार्थी असे म्हणजे चांगले पुस्तकं घेतात लायब्ररीमधून आणि आपल्या उशिरा ठेवून देतात एकदम छान पैकी. एकीकडे मोबाईल, एकीकडे पुस्तक. मस्त मायबाप आले की पुस्तकाला उघडायचं, मायबाप गेले की सांगते. काही जण मायबाप तर पुस्तकामध्ये मोबाईल चालवतात. आणि ज्यांना आई वडील अतिशय विश्वस्त ठेवतात की माझा मुलगा काही ना काहीतरी करणारच आहे, आणि जर समजा तो व्यक्ती जर पुस्तकाला बदनाम करत असेल, पुस्तकासोबत धोका करत असेल, तर त्याच्यासोबत आयुष्य कधीच चांगल्या पद्धतीने घडू शकत नाही. हे लिहून बिलकुल लिहून देतो असं म्हणावं कोणी की मी पुस्तकाविना मोठं होऊन दाखवेलच. अज्ञानी माणसं सुद्धा वाचून मोठे झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे 28 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. एक कादंबरी वाचवा फक्त तुम्ही, पिक्चर पाहणं, चित्रपट पाहणं सोडून द्या. माकडीचा माल वाचा. माकडीचा माल वाचत असताना यदा कदाचित सगळ्या पुस्तकांची माहिती आहे. मी सगळ्या 10वीपर्यंत सगळ्या कादंबऱ्या वाचवतो. माकडीचा माल वाचत असताना किती निष्ठुर तुम्ही म्हणा असलेला विद्यार्थी राहू द्या, म्हणजे मी खूप निष्ठुर आहे, कोणी मेलं तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही, अशा प्रकारची जरी भावना असेल तर तुमची जेवत असताना 2 धार तरी कमी होतात. याचे शास्त्र लिहून देतो. लिहून पुस्तकामध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद त्याच्यात. पुस्तकाच्या ताकदीनच काय काय झाले तर समाजकारण, राजकारण. बाबासाहेबांनी एका समाजाला कुठे नेऊन ठेवलं, पुस्तकाच्या भरोशावर, फक्त पुस्तकाच्या भरोशावर. म्हणून पुस्तक, पुस्तकाला गुरु, पुस्तकाला मित्र, पुस्तक हेच सर्व जर जाणवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या देशाकडे कोणीही अडवणार नाही. तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा. तुमचे आई वडील तुम्हाला फक्त पुरवतील. इथले मास्तर, इथले शिक्षक, इथले जे प्राध्यापक आहेत ते फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतील, पथ दर्शतील.
हे वाचनाची सुरुवातच कशी झाली माहिती आहे मग आठवण सांगतो की पद कशा म्हणजे वाचन ही मुळात तुम्ही त्या दिवशी साबू सरांचं अतिशय लांबलचक भाषण ऐकलेलं आहे की संस्कृती कशी झाली. वाचन हा शब्दच कसा झाला. वाचन हा शब्दच वचनापासून. वचन म्हणजे शपथ आणि शपथ म्हणजे शेर म्हणजे शतक आणि पद म्हणजे मार्ग. 100% यशाकडे नेणारा मार्ग म्हणजे शपथ म्हणजे वचन आणि त्या वचनापासून निर्माण झालेला हा शब्द वाचन. वाचन हे आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही फक्त वाचवतो आमच्या अभ्यासक्रमातून वाचवतो. तुमच्या मार्काला लागलेली पर्सेंटेजची जी सूज आहे ना ती तुम्हाला कुठंच नेऊन पोहोचणार नाही. 90% जरी घेऊन तुम्ही उद्याच तुम्हाला 90% ग्रॅज्युएशन 90% घेतलं गोल्ड मेडलिस्ट आणि मस्त सुवर्ण पदक गळ्यामध्ये आणि त्याच्यासोबत जर तुम्ही ते पुंगळी करून घेतलेली मार्कशीट घेऊन इकडे फिरत असेल ना तर तुम्हाला 2000 सुद्धा कोणी देणार नाही याची शासन केली गेली. पण अवांतर वाचनामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकता. अर्धा तास फक्त वर्तमानपत्र वाचू शकत नाही आणि वाचवलं तर त्याच्यात चिटुकले. खूप झालं तर राशीमध्ये कोण आहे आज मला हे भेटेल का आज मला ते भेटेल का शुभ दिन आहे का माझा रंग कोणता चांगला आहे. खूपच एखादा व्यक्तीला वाटलं तर इथं असा ऍक्सिडेंट झाला इथं असे भांडण झाले नाही. वाचनामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे लादेसारख्या माणसाने तर जगावर राज्य करण्यासाठी यदा कदाचित वाचनाचाच उपयोग केला आणि विकृत बुद्धीचा उपयोग करून त्यांनी 3-3, 4-4 हजार व्यक्ती मारले हे सांगायची तुम्हाला गरज नाही. वाचन करत असताना कसं वाचन करायचं आहे हे लक्षात अध्ययनशील समाज संस्कृतीचा निर्माण करायची असेल विवेकी संस्कृतीचा निर्माण करायची असेल समाजामध्ये एक सलोखा निर्माण करायचा असेल तर पुस्तकाचं ज्ञान आणि त्या पुस्तकाच्या ज्ञानाचं वितरण सर्व समाजामध्ये पोहोचवण्याची जोपर्यंत तुमच्यामध्ये भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत वाचनाला महत्व राहणार. तुमचे विचार वेगळ्या दिशेने जातील. आजकाल तुम्ही विचार तरी कोणते करता काय विचार आहेत तुम्हाला तुम्ही सांगा बरं मला कोणते विचार करता. सकाळी इथं आल्यानंतर आम्ही पाहतो तुम्हाला 5 तास आमच्या समोर राहतात अविवेकी विचार असतात. कोणतीच अशी नीतिमत्ता नसते विचारांना. काही पोरं बोटावर बोलणे पोरं असतात की ते विचार करतात आपला स्वतःचा आपल्या आईवडिलांचा आपल्या समाजाचा आपल्या राज्याचा आणि नंतर आपल्या देशाचा म्हणजे कुठंच नाही. मला एकच गोष्ट वाटते तुम्ही यदा कदाचित स्वतःचा विचार करण्यासाठी फक्त स्वतःचा एक रात्रीला फक्त प्रश्न विचारत राहा स्वतःला की खरंच माझं आयुष्य कसं असेल येणारं फ्युचर माझं कसं असेल. हे जे काही चाललेले अपघात आहेत चाललेले षडयंत्र आहेत चाललेल्या घटना आहेत चाललेल्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मला एक स्पर्धक म्हणून राहायचं आहे आणि या सगळ्या संघर्षवादामधून मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला कोण मदत करेल ही भावना जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा त्या तुमच्या मदतीला फक्त एकच शस्त्र धावून येईल ते म्हणजे पुस्तक. ना माय ना बाप ना नवरा ना बायको. मुलींच्या बाबतीमध्ये खूप वाटते मुलींना वाटते आपण काही नाही आता फक्त ग्रॅज्युएशन वगैरे करून जेव्हा माय बापाचं कर्तव्य आहे की आम्हाला एखादा मुलगा बघतील आणि पण अख्खा आयुष्य गुलामी घालावं लागलं. जेव्हा तुम्ही पुस्तकाच्या सानिध्यामध्ये येऊन जर तुमचं जीवन घडवण्याचा प्रयत्न केला मुलींनो तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला तेवढं तो स्वातंत्र्य नक्की मिळेल की आईवडील म्हणतील तू आमचं समाधान केलीस तुझ्या समाधानात जगण्याचा प्रयत्न कर. तेव्हा तुम्ही त्या मुलाकडे बोट दाखवता त्या मुलाकडे ते हसत खेळत करतो. पण आपण असं करतो का आपण तसं करत नाही. आपले विचार तसे नाहीत ना. आपण विचार करतो का कधी आपल्या इथं अतिशय मरणाची गरिबी आहे. गरिबी ही तर शिक्षणासाठी कधीच आड येत नाही. फक्त लोक म्हणतात माझी परिस्थिती खराब आहे माझी परिस्थिती कधीच कोणाची खराब राहत नसते. मी तर माझ्या गरिबीसाठी लिहून ठेवलेलं आहे. माझ्यासाठी मी लिहून ठेवलेलं मी लिहित होतो. जगात जर दुःखाची विक्री असती ना तर माझ्या एवढी संपत्ती कोणाकडे जमली.
जगात जर दुःखाची विक्री असती तर माझ्या एवढी संपत्ती कोणाकडे जमली नसती. अरे गाळलेले अश्रू जरी साठवले असते तर पृथ्वीला पाण्याची गरजच नाही. लहानपणापासून म्हणजे बीकॉम पर्यंत मी खारपुडे वाटाणे विकले नव्हते. फक्त पुस्तकाला समजलं. का तुम्ही करू शकत नाही? अरे कोणत्या मुलीला असं वाटते की आपण महाविद्यालयामध्ये असताना आपण ज्यावेळेस आपल्या घरापर्यंत जातो, मला फक्त एकच वाटते, मुलींनी आपल्या चारित्र्याकडे बघण्याची अतिशय महत्वाची आवश्यकता. आपलं चारित्र्य जे आहे ना, तर आपल्या माताला काय करते माहिती आहे का? ताटमानेचा झाला होतो. कितीही गरीब असू द्या त्याचे आई वडील, किती म्हणजे त्याच्या अंगावरती सदरा घालायला असू द्या, फाटलेला राहू द्या, पण गलीमधून जात असताना जर समजा घरामध्ये जात असताना तो असा ताटमाने गेला पाहिजे. युवाची मुलगी शिकण्याचा मुलाची किती जणांची माता ताटमाने जातात. राहतो का आपण ताटमाने राहण्यासाठी? आहे का आपल्याला फ्युचरची ओळख? भविष्य पाहतो का आपण? अरे तुम्हाला तुमचं भविष्य जर पाहायचं असेल ना, तो रोज फक्त अवांतर वाचनाचं पुस्तक, विवेकी विचारांचं पुस्तक, ज्या महापुरुषांनी आपल्याला विचारांची सगळी धारणा दिलेली आहे, ज्या महापुरुषांनी तुमच्यासाठी सर्व काही घेऊन ठेवलेलं आहे, त्यांचे अर्धा तास जरी पठण करण्याचा प्रयत्न केला ना, तर आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याला कलाटणी दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलाला कलाटणी दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या तुमच्या अपत्यांना कलाटणी दिल्याशिवाय. वाचन संस्कृतीचे अतिशय महत्वाचे पैलू आहेत. काय महत्व आहे, काय प्रकार आहे? काही प्रकार तर लोकच पावले हो. आता मनोरंजनाचं वाचन कुठं राहिलं? 1947 ते 1977 पर्यंतच्या दशकामध्ये मनोरंजनाचे वेगवेगळे, म्हणजे त्यावेळेस फक्त 1990च्या दशकामध्ये दूरदर्शन निर्माण झालं होतं हे मला माहिती आहे, तेवढं मला आठवते. आणि त्या काळात जेवढे काही पुस्तकं होते ना, जेवढे काही मनोरंजनाचे पुस्तकं होते ते वाचण्याचे आता प्रमाण तर अतिशय कमी झालं. कारण आपल्याकडे माहित आहे, आपलं रिमोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर 500 ते 1000 चॅनल होते. कोणतंही पहा ना, तुम्हाला वाटते ज्ञान मिळालं मला, त्याच्यातून ज्ञान, हा तिच्यासोबत जातो, तो त्याच्यासोबत जातो, नवरा बायको एकत्रित, त्याचे लफडे एकत्रित. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण अस्वस्थ असतो. आज ही मंगला काय करते की उद्या तिची सासू काय करते की ना, आपलं खाणं वाजलं. अरे आपल्याला त्या गोष्टीसाठी वेळ आहे तर 15-20 मिनिटं आपल्याला पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळत नाही, आपल्याला संपादकीय लेख मिळत नाही. वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये आज आपल्या सभोवताली काय चालू आहे याचे तुम्हाला ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर फक्त रोज 2 वर्तमानपत्रे वाचा. त्या 2 वर्तमानपत्रामध्ये संपादकीय लेख वाचा, त्याच्यामध्ये आवश्यक असलेल्या बाबी वाचा, त्याच्यातून नोट्स काढून ठेवण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या येणाऱ्या भविष्यात कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी तुम्हाला सक्षम केल्याशिवाय राहणार नाही. मी हे आवश्यक बोलत नाही. तुम्हाला वाटत असेल की कावळे जर आयुष्याने बोलतात का, आम्हाला शिवाय देतात का, बोलतात का? नाही. माझं बोलणं कधी कधी हा विषय माझ्या आवडीचा असल्या कारणाने मी या विषयावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी बोललो. कारण 15 ऑक्टोबरला आपण काय करतो? वाचन प्रेरणा दिवस करतो. अब्दुल कलामांच्या सगळ्या जीवनाचा परामर्श शोधण्याचा प्रयत्न करतो. हा विषय अतिशय गहन आहे. आज या विषयापासून एका प्राध्यापकाला अतिशय आवश्यकता आहे की विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवण्याचा प्रयत्न करणे, पुस्तक घेऊन वाचनाकडे त्यांचा पाठलाग करायला लावणे. पुस्तकाशिवाय गत्यंतर नाही. पुस्तक एकच शस्त्र आहे आयुष्य घडवण्याचं. बाकीचे कोणतेच शस्त्र नाहीत. ना तुमची माय नाहीत, ना बाप नाहीत, काहीच नाही. आता वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक आहेत, आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. आपल्याला आस्तिकही बघायचं नाही, जे की ईश्वराला मानतात त्यांचंही वाचन करायचं नाही, आणि नास्तिकही नाही, जे ईश्वराला मानत नाही त्याने भरपूर विचार केले त्याहीचंही नाही. आपण वास्तविक पुस्तकांचं काय करायचंय? वाचन करायचं. वास्तविक पुस्तकाकडे बघायचं. विज्ञान काय म्हणते ते पाहायचं. विज्ञानामधला सखोलता पाहायची आहे. तुमच्या विषयामध्ये सखोलता पाहायची. तुम्हाला तुमचं भविष्य जर आरशासारखं पाहायचं असेल तर आज तुम्ही किती पुस्तकं वाचले याचा तुम्ही फक्त अगोदर काय करा? परिपाठ करा. तुम्ही आपल्याला शोधून पहा की मी किती पुस्तकं वाचले, मला किती पुस्तकाचे म्हणजे मनन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये काय आहे? तुम्हाला जर समजा पुस्तकाची गोडीच निर्माण करायची असेल तर आता तुम्ही म्हणसाल की सर एवढ्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, काय करावं लागेल? पुस्तकाची गोडी निर्माण करायची असेल तर काय? काहीच. रोज एखादी कादंबरी घ्यायची, चांगल्या पद्धतीची, मृत्युंजय असेल, उचल्या असेल, फकीरा असेल, अण्णाभाऊ साठेच्या, दुर्गा भागवतच्या कादंबऱ्या आहेत. म्हणजे कादंबऱ्या काळीची आहे वाटते मला, कोणाट्याचं तो, अशा कादंबऱ्या तुम्ही फक्त 2-3
पेज वाचवण्याचा प्रयत्न करा. अगदी तुम्ही अशा पद्धतीच्या जर कादंबऱ्या वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सखोलता पाहता, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बुडता, नंतर तुम्हाला वाचण्याची ऑटोमॅटिक सवय लागेल, आपोआप सवय लागेल, वाचत बसा. आणि मग अशी एक वेळ येईल की जर समजा तुम्ही यदा कदाचित कुठं खाते असाल आणि तुम्हाला जर फुगे खाऊ घातले एखाद्या गाड्यावरती, तर त्या गाड्यावरचा कागदही वाचण्याची वेळ येईल. ही परिस्थिती लोकांची झालेली आहे, होत आहे. आणि तोच व्यक्ती काय होतो, सक्सेस होतो, यशस्वी होतो. आता हे दरवर्षीच काय करतो, वाचना संस्कृतीमध्ये काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे विवेकी पद्धतीने तुम्ही विचार करा. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काही वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण लिहून भरपूर ठेवलेलं आहे. आता आमच्या कालावधीमध्ये आम्हाला इंग्लिशवरती प्रभुत्व निर्माण करण्यासाठी संधी मिळाली नाही, पुन्हा परिस्थिती तशी निर्माण झाली नाही. पण इंग्रजी ही अतिशय ज्ञानाची भाषा आहे. जेवढं ज्ञान आपल्या देशामध्ये आहे, जेवढे महापुरुष आपल्या देशात ते महापुरुष घडलेले आहेत, त्यांचे जे विचार घेऊन आपण वावरण्याचा प्रयत्न करतो, या सगळ्या महापुरुषावरती वेगवेगळ्या पाश्चात्य देशातल्या वेगवेगळ्या लेखकांचा प्रभाव आहे, त्यांच्या पुस्तकांचा प्रभाव आहे. ते इंग्रजी सोबत ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, करसाल आणि आपल्या आयुष्याचं, आपल्या अस्तित्वाचं त्या